तर तानाजी सावंत यांनी ओमराजेंच्या शिंदे गटातील प्रवेशासंदर्भात एक प्रकारे सूचक वक्तव्य केलं आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। पुण्यामधील स्वारगेट परिसरामध्ये पहिल्याच पावसानं महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे। मित्रमंडळ चौकामध्ये अक्षरशः तलाव निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे। पादचारी मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेलाय, त्यामुळे नागरिकांना या पाण्यातूनच वाट काढावी लागते आहे। पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा झाला नाही आणि त्यामुळे संपूर्ण चौक जलमय झाल्याचं पाहायला मिळालं। त्याचा मोठा फटका वाहन चालकांना देखील बसला आहे। पहिल्याच पावसात अशी अवस्था झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे। आता पुढील पावसात परिस्थिती काय होणार असा प्रश्न नागरिक विचारतात। अर्धा जून संपल्यानंतर पावसानं पुणे आणि परिसरामध्ये हजेरी लावलेली आहे। मात्र पहिल्याच पावसामध्ये पुणेकरांची चांगलीच दैना उडाल्याचं पाहायला मिळतंय। स्वारगेटमधील मित्रमंडळ चौकामध्ये ही स्थिती निर्माण झाली होती। पाण्याचा निचरा झाला नाही, त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं दिसलं।